हॅलो फ्रेंड, नमस्कार. बघा, आज मी बनवणार आहे मसाल्याचे कारले. त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे कारले घेतलेले आहे. आता आपल्याला हे अर्धे मधात कट करून त्यामधला आतलं बी काढून घ्यायचं आहे. मसाला बनवण्यासाठी मी इथे बघा 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, कोथिंबीर, लसूण, थोडंसं बेसन आणि खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे. बघा, हे बेसन थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे घेतलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मध्येच लसणाच्या कड्या पण टाकून कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. कढईमध्ये मसाला बनवायला त्यामुळे थोडीशी मोहरी घालते. इथे खोबरं घेतलेलं होतं, ते शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणा आणि तिळाचं काढलेलं कूट टाकून घ्यायचे. यामध्ये बेसन भाजलेलं होतं ते पण घालते. थोडीशी धणेपूड, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, थोडासा लिंबाचा रस घालून घेते. त्यामध्ये कोथिंबीर, हे सगळे छान मिक्स करून घेते. तर बघा, इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आता कढईमध्ये पाणी ठेवून चाळणीवर हे जे कारले घेतले होते ते आपवून घ्यायचे आहे. त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. तर बघा, इथे आपले हे कारले वाफवून झालेले आहे. आता यामध्ये आपण आपला हा जो मसाला बनवला होता तो यामध्ये भरून घेऊया. अशाच प्रकारे सर्व कारले आपण हे आपले कारले बनवून मसाला बनवून झालेले आहे. आता आपण हे तेलामध्ये एका कढईमध्ये तेल घालते. थोडीशी हळद, धणेपूड टाकून घेतली. आता यामध्ये हे कारले आहेत ते फ्राय करायसाठी ठेवून घेऊया. बघा, इथे आपले कारले झालेले आहेत. लाल तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू, त्यावर थोडीशी कोथिंबीर घालते. मसाल्याचे कारले बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.